नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण शेवाळ्यांची खीर बनवणार आहोत। ही खीर छान अशी घट्टसर आणि अगदी चविष्ट मस्त अशी बनवणार आहोत। त्यासाठी जास्त साहित्य लागत नाही, अगदी कमी साहित्यात परफेक्ट अशी घट्टसर खीर आपण आज बनवणार आहोत। खीरची चव तर अगदी चविष्टच होते। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे। त्यानंतर हे तूप तापल्यानंतर यामध्ये आपण एक छोटी वाटी शेवाळ्या घेतल्या, ज्या अगदी बारीक ब्राऊन शेवाळ्या आहेत। ह्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। शेवाळ्या जास्त काळपट भाजायच्या नाही, थोडासा तांबूस रंग येऊस्तरच भाजायच्या आहेत। आणि शेवाळ्या जास्त टाकायच्या नाही, जास्त टाकल्या तर खीर खूप घट्ट होते आणि खायला पण चविष्ट लागत नाही। त्यानंतर आता यामध्ये आपण थोडेसे काजू, थोडेसे बदाम टाकून घेतले। तुपामध्ये हे सगळं साहित्य आपल्याला अगदी असं मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। छान असा तांबूस रंग येऊस्तर, खमंग वास येऊस्तर आपण परतत राहायचं। अगदी तळाला लागत नाही तोपर्यंत परतत राहायचं। त्यानंतर यामध्ये कोमट दूध टाकलेलं आहे। थंड गार दूध टाकायचं नाही, कोमटच टाकायचं। त्यानंतर दूध आपल्याला संपूर्ण टाकून घेतल्यानंतर एकजीव करून घ्यायचं। दूध टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम आता आपल्याला वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे दुधाला अगदी पटकन आणि झटपट उकळी येते। त्यानंतर यामध्ये आपल्याला इलायची पावडर टाकायची आहे। इलायची पावडरने अगदी दूध चविष्ट लागते। इलायची पावडरसुद्धा दुधात छान एकजीव करायचं आणि आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। आपण साखर जेवढे आपण शेवाळ्या घेतल्या ना, त्याच्या 3 पट जास्त साखर घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये संपूर्ण साखर टाकून घेतल्यानंतर लगेचच साखर वितळून घ्यायची। अगदी छान खमंग असा वास येतो। या पद्धतीने जर शेवाळ्यांची खीर बनवली ना, तर अगदी चविष्ट लागते आणि घट्टसर होते। सगळं असं एकजीव केलं की बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम लो करायचा आणि लो फ्लेमवर आपल्याला 10 ते 15 मिनिटं उकळ काढून घ्यायची आहे। मस्त अशी बघू शकता उकळी आली, खीरसुद्धा तयार झालेली आहे। खीर करायच्या वेळेस लक्षात ठेवायचं की खीर जेव्हा आपण गॅस बंद करतो ना, त्यावेळेस थोडीशी पातळच ठेवायची। जास्त घट्ट केली ना, तर ती फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर किंवा बाहेर ठेवल्यानंतर अगदी घट्ट होते। म्हणून गॅस बंद करायच्या आधी थोडीशी पातळच ठेवायची, गार झाल्यानंतर घट्टच होते। तुम्ही बघू शकता गॅस बंद केला त्यावेळेस थोडीशी पातळ दिसत होती, गार झाल्यानंतर संपूर्ण खीर अगदी घट्टसर अशी झालेली आहे। या पद्धतीने जर खीर बनवली ना, तर अगदी चविष्ट लागते। जे 6-7 महिन्याचे बाळ असतात ना, ते सुद्धा अगदी आनंदाने खातील एवढी चविष्ट ही खीर होते। सगळ्यांना ही खीर खूप आवडेल। अगदी काही कार्यक्रम असला किंवा आता हळदी-कुंकूचा कार्यक्रम चालू आहे, त्यामध्ये जरी तुम्ही छोट्या ग्लासेसमध्ये ही खीर वाटली ना, तर सगळ्यांना खूप आवडेल आणि आवडीने खातील सुद्धा। अगदी घट्टसर, खायला सुद्धा चविष्ट, मस्त असा वाससुद्धा येतोय। ह्या पद्धतीने खीर एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात।